सर्वांना नमस्कार. मी बेळगावहून अंकुश दुर्गी. अंकुश दुर्गी हे माझं काव्यनाम आहे आणि अलीकडे मी अंकुश दुर्गी या नावाने भरपूर चॅनल्स बनवलेले आहेत. अंकुश दुर्गी आणि अंकुश दुर्गी मराठी मीडियम असे माझे 2 यूट्यूब चॅनल आहेत. त्याचबरोबर फेसबुक अंकुश दुर्गी, इंस्टाग्राम अंकुश दुर्गी. माझे सर्व चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहेत. जर का आतापर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, बेल करा आणि व्हिडिओज बघून तुम्हाला आवडले तर लाईक करून ते व्हिडिओज आपल्या सर्व फ्रेंड्स, रिलेटिव्ह, स्टुडंट्स, टीचर्स, नेबर्स जे कोणी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्या सर्वांना आपण शेअर करावं असं माझं रिक्वेस्ट आहे. माझ्या सर्व चॅनलमधून ओव्हरऑल स्टडी इम्प्रुव्हमेंट, त्यानंतर वेगवेगळे हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंट्स, भरपूर असे व्हिडिओज आहेत. टाइम टेबल कसं मॅनेज करावं, इवन खेळाचे देखील कशा प्रकारे आपण टाइम टेबलचा उपयोग करावा खेळासंबंधित, अशा अनेक दृष्टिकोनातून माझे व्हिडिओ सर्व आपल्याला हेल्पफुल होणार आणि ते दुसऱ्यांना देखील होणार. परंतु तुम्ही ते माझे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांना शेअर करा. आणि एकच माझं सांगणं आहे, नेहमी मला असं म्हणायचं आहे, माझं एक स्वतःचं स्लोगन आहे, नो बडी इज अ डल अँड नो सब्जेक्ट इज अ टफ, बट बट वी हॅव टू फॉलो सम स्पेशल टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स अँड आयडियाज. म्हणजे सामान्यपणे कोणी माणूस डल नसतो. काही अपवाद असतील, हजारातून लाखातून एका दुसरं अपवाद असू शकते. अपवाद ह्या गोष्टी प्रत्येकामध्ये असतात. त्याबद्दल आपण काही चिंता करू नये. काही असणार अपवाद. काही अपवाद जर सोडले तर सामान्यपणे माणूस डल नसतो. पण आपण स्वतः त्या संबंधित भरपूर म्हणजे व्यवस्थितपणे समजून घेणं गरजेचं आहे. स्वतःला आपण कमी मानू नये, स्वतःला डल मानू नये, मध्यम मानू नये. परंतु यासाठी खूप टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज वापरणं गरजेचं आहे. टाइमली अभ्यास करणं गरजेचं आहे. रीडिंग, रायटिंग, प्रॅक्टिसिंग, खूप काही गोष्टी एकदम टाइमली, काटेकोरपणाने आपण करणं आवश्यक आहे. काही न करताच मी सुपर होवो किंवा मला सर्व काही यावं, सर्व काही माझ्या लक्षात राहावं, असं कधी आशा बाळगूच नाही. तसं होऊ शकत नाही. असेल त्यामध्ये बी काही अपवाद असू शकतात. एखादा व्यक्ती अत्यंत कमीत कमी वेळ अभ्यासाला देऊन सुपर रँकर बनू शकेल. काही गोष्टी असतात, काही व्यक्ती करू शकतात. परंतु हे सर्वसामान्यपणे घडत नसतं. म्हणून काही मार्क्स मिळाले नाहीत किंवा माझ्या लक्षात खूप काळापर्यंत राहत नाही किंवा मला काही जमत नाही, मला ते समजतच नाही, असे काही निगेटिव्ह भावना आपण बाळगू नये. त्यासाठी आपण अनेक टेक्निक्स, ट्रिक्स, मेथड्स, आयडियाज आणि नंबर ऑफ आवर स्टडी, प्रॅक्टिस ह्या अनेक गोष्टी करावेत. ह्यामध्ये जर कमी पडलं तर डेफिनेटली अभ्यासामध्ये त्रास होणारच, मार्क्स कमी मिळणारच आणि काही ना काही त्रास होणारच. त्यासाठी मी अनेक व्हिडिओज बनवलेले आहेत. खूप व्हिडिओज आहेत माझे. हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंटसाठी आहेत, स्टडी ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंटसाठी आहेत, वेदिक मॅथ्सचे आहेत, स्कूल कॉलेज मॅथ्सचे व्हिडिओज आहेत आणि इतर भरपूर व्हिडिओज आहेत. त्यासाठी आपण माझं यूट्यूब चॅनल उपयोग करून घ्या. खूप अभ्यास करा, खूप अभ्यास करा आणि तुम्हाला इथे मी स्वतः आता काही टेक्निक्स देत आहे. आजपर्यंत वेदिक मॅथ्स आणि स्कूल मॅथ्सच्या संबंधित भरपूर व्हिडिओज बनवून दिलेले आहेत. त्या दोन्ही चॅनलमधून किंवा चारही चॅनलमधून माझे व्हिडिओज आहेत. म्हणजेच अंकुश दुर्गी जो जुना चॅनल आहे त्यामध्ये मराठी मीडियमचे 100 भर व्हिडिओज आहेत जवळजवळ. त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अलीकडे मी मराठी भाषिकांच्यासाठी एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, अंकुश दुर्गी मराठी मीडियम.
या नवीन चॅनललाही सबस्क्राईब आणि बेल करा आणि व्हिडिओज बघून लाईक वाटले तर ते सर्वांना शेअर करा. तर चला तर आता आपण बघूया आज आपल्या या व्हिडिओमध्ये कोणता टेक्निक उपयोग करायचा आहे, खास करून वैदिक टेक्निक. म्हणजेच आपले भारतीय गणित पद्धती. हजारो हजारो वर्षापूर्वी आपले भारतीय पूर्वज, हे महान पूर्वज कशा प्रकारे त्याने विचार केले असतील, कशा प्रकारे त्याने गणित इम्प्रुव्हमेंट केले असतील. बघा, एक खूप मोठा आपल्या समोर खजानाच त्यांनी ठेवलेला आहे. खूप मोठा खजाना आहे. याचा उपयोग जर कोणी केला तर खरंच धन्य धन्य होऊ शकतो माणूस. तर मी स्वतः माझ्यासाठी याचा उपयोग करतोय, माझ्या स्टुडंटसाठी उपयोग केलेला आहे, माझ्या घरातल्या सर्वांना उपयोग केलेला आहे. जबरदस्त आम्हाला याचा फायदा मिळालेला आहे. खरं तर वैदिक मुळे आपणाला सहजपणे गोष्टी लक्षात राहतात, खूप काळापर्यंत राहतात, मोस्टली लाईफ लॉंग राहू शकतात आणि एक ब्रेन ऍक्टिव्हिटीज आहेत, ब्रेन ऍक्टिव्हिटीज, ज्यामुळे मॅथ्स एकदम सोपा आणि सरळ पद्धतीने आपण सोडवू शकतो. आणि मला असं म्हणायचं आहे की जे स्कूल कॉलेजचं मॅथ्स आहे, ज्याला आम्ही मॉडर्न मॅथ्स म्हणतो, ह्यामध्ये स्टेप्स असतात. मग त्या वैदिक मॅथ्स मध्ये देखील स्टेप्स असतात, पण तोंडी असतात. म्हणजे स्टेप्स असून नसल्यासारखे असतात. त्यामध्ये स्टेप्स जे असतात तेच आपण शब्दामध्ये व्यक्त करतो आणि तेच मॉडर्न मॅथ्स मध्ये आपण स्टेप मध्ये आपण रायटिंग मध्ये उतरवतो. इतकाच फरक आहे. जवळजवळ जो मॉडर्न मॅथ्स आहे, जो सिलेबस आपला आहे, आमचा जो सिलेबस आहे स्कूल कॉलेजमध्ये, त्यामध्ये जे स्टेप्स असतात त्या स्टेप्स मध्ये जे काही वर्णन असतं ते वैदिक मॅथ्स मध्ये तोंडी सांगितलेलं असतं. इतकाच फरक आहे. त्यामुळे या तोंडी असल्यामुळे लवकरात लवकर उत्तर मिळते, क्षणार्धात. आणि काही वेळेला खूपच वेळ लागला तरी देखील मिनिटामधून आपण उत्तर मिळवू शकतो. आणि या वैदिक मॅथ्सचा उपयोग प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून होतोय. तो SDA, FDA, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, बँकिंग, स्कॉलरशिप एक्झाम्स, प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा उपयोग होतोय. JEE इंजिनिअरिंग, जेवढे काही आपले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, प्रत्येक ठिकाणी वैदिकचाच उपयोग होतोय. कारण तिथं फक्त उत्तर अपेक्षित असतं. आणि शाळा कॉलेजेस मधून जे मॅथ्स आहे ते आपण आपल्या पद्धतीने सोडवा, म्हणजे स्टेप बाय स्टेपच सोडवा ते. कारण तिथं तेच अपेक्षित असतं. स्टेप बाय स्टेपलाच महत्व असतं. मग आता जे स्कूलिंग मॅथ्स आहे याचं उत्तर देखील बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहण्यासाठी वैदिक मॅथ्सचा उपयोग होत आहे. म्हणजे वैदिक मॅथ्सचा उपयोग प्रत्येक स्टेप बाय स्टेप आम्हाला उपयोग होतो, प्रत्येक स्टेपला त्याचा उपयोग होतोय. त्यासाठी वैदिक गणित समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे डायरेक्टली ब्रेन ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यामुळे आमचा जो ब्रेन आहे तो ऍक्टिव्ह बनतोय आणि ऑटोमॅटिकली ऑल सब्जेक्ट इझी होतात. अशा अनेक टेक्निक्स वापरून मी व्हिडिओज बनवून तुम्हाला देत आहे. त्याचा जबरदस्त फायदा घेऊ शकता आपण. चला तर आता बघूया. आज एक 2 अंकी संख्यांचा गुणाकार कसं करायचं त्या संबंधित एक मॉडेल मी देत आहे. इथे आपल्याकडे एक मॉडेल आहे, 2 अंकी संख्यांचा गुणाकार. म्हणजे ज्या संख्येमध्ये 2 अंक आहेत. यापूर्वी मी आणखीन एक टेक्निक दिलेलं होतं. 2 अंकी असतील किंवा एखादा अंक असेल किंवा जास्त कमी असेल त्या संबंधित एक वेगळं टेक्निक दिलेलं आहे. आता हे 2 अंकी संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करायचं ते इथे बघूया आपण. इथे उदाहरण आहे 27 गुणिले 34. 27 गुणिले 34. यामध्ये वैदिकच्या पद्धतीने एकूण 3 स्टेप आम्ही फॉलो करतोय. 3 स्टेप्स. पहिला स्टेप आहे सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार.
म्हणजे 7 चोक 28. ते 8 इथं उत्तरला मांडून घ्यायचं आणि 2 आपण हातच्याला द्यायचं. पुन्हा आता दुसरा स्टेप आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा, हे 2 आणि 4चा गुणाकार, तसेच 3 आणि 7चा गुणाकार, म्हणजे 2 चोक 8 इथं मी वरती मांडलेला आहे. वरती 8 अधिक 7 त्रिक 21. 21 इथे ते मिळवलेलं आहे. म्हणजे 8 अधिक 21 उत्तराला 29. आणि या 29 मध्ये इथं हातच्याला आलेलं 2 मिळवायचं. म्हणजे 29 अधिक 2 31. 31च्या ऐवजी इथं आपण उत्तर मध्ये 1 मांडायचं आणि 3 हातच्याला घ्यायचं. आता शेवटी थर्ड स्टेप दशक स्थानातील अंकांचा गुणाकार. हे बघा, 2 त्रिक 6 आणि यामध्ये हातच्याला आलेलं 3 मिळवायचं. म्हणजे 2 त्रिक 6 अधिक 3 म्हणजे एकूण 9 झाले. ते आपल्या इथं उत्तर मध्ये आहे 9. म्हणजे 918 हे झालं उत्तर. बघा, क्षणार्धात एकाच ओळीमध्ये उत्तर मिळालेलं. परत एकदा बघा, 27 गुणिले 34. जरा लक्षपूर्वक बघा, कधीच आपण आपल्या आयुष्यामध्ये विसरू शकत नाही. याचा जबरदस्त प्रॅक्टिस करणंही गरजेचं आहे. बघा, प्रथम सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार म्हणजे 7 चोक 28. 2 हातच्याला 8 खाली उत्तरला मांडायचं. नेक्स्ट आता क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 चोक 8. हे 8 इथं घेतलेलं वरती, अधिक दुसरा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 7 त्रिक 21. म्हणजे 8 अधिक 21 29. या 29 मध्ये हातच्याला दिलेलं आपण 2 मिळवायचं. 29 अधिक 2 31. 31च्या ऐवजी 1 उत्तरला मांडायचं आणि 3 हातच्याला घ्यावं. आता तिसरा स्टेप, 2 त्रिक 6 अधिक 3 म्हणजे 6 अधिक 3 9. हे बघा, 918 उत्तर. हे झाला 2 अंकी संख्यांचा गुणाकार वेदिकच्या पद्धतीने. सहजपणे आपण सोडवू शकतो. आता आणखी एक उदाहरण बघूया कशा प्रकारे सोडवता येईल. जवळजवळ 100 जवळ हा नंबर आलेला आहे. एक खूप मोठा गुणाकार आहे 2 अंकी संख्यांचा. म्हणजेच 98 गुणिले 74. आता या दोन्हीचा गुणाकार करण्यासाठी आपण पुन्हा वैदिक टेक्निकचा वापर करायचा आहे. वैदिक टेक्निक बघा, एकूण 3 स्टेप्स आहेत. त्यापैकी पहिला स्टेप सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार म्हणजेच 8 चोक 32. त्यातलं 2 आपण उत्तरला मांडायचं आणि 3 हातच्याला घ्यायचा. दुसरा स्टेप क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा, 9 चोक 36 अधिक 8 56 म्हणजे 36 अधिक 56 यांचा बेरीज 52 येणार. 92. आणि या 92 मध्ये आता हे 3 मिळवायचं. हातच्याला आलेलं 3 मिळवायचं. 92 अधिक 3 म्हणजे 95. 95च्या ऐवजी 5 आपण उत्तरला मांडून घ्यायचं आणि 9 हातच्याला द्यायचं. हे 9 हातच्याला. आता तिसरा स्टेप दशक स्थानातील अंकांचा गुणाकार म्हणजेच 9 सत्ते 63 अधिक 9 हातच्याला आलेलं 9 म्हणजे 72 झाले.
हे बघा, हे 72 म्हणजेच 98 गुणिले 74 यांचा गुणाकार 7252. परत एकदा बघा, 98 गुणिले 74. फर्स्ट स्टेप, सुटे स्थानातील अंकांचा गुणाकार. 8 चोक 32. 2 उत्तर मध्ये मांडायचं, 3 हाताला घ्यायचं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. सेकंड स्टेप, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 9 चोक 36 अधिक 8 सत्ती 56. या दोन्हींची बेरीज 92, 92. आणि यामध्ये 3 मिळवायचं म्हणजे 95. त्यापैकी 5 उत्तर मध्ये मांडायचं, 9 हाताला घ्यायचं. आणि शेवटचा आता थर्ड स्टेप म्हणजे दशक स्थानातील अंकांचा गुणाकार. म्हणजे 9 सत्ते 63 अधिक 9 म्हणजे 72. म्हणजे 98 गुणिले 74 यांचा गुणाकार 7252. अशा प्रकारे कोणत्याही 2 अंकी संख्याचा गुणाकार वेदिकच्या सहाय्याने सहजपणे आपण बनवू शकतो. खूप इझिली आपण क्रिएट करू शकतो. असे भरपूर काही टेक्निक्स आहेत. तर या सर्व टेक्निकचा उपयोग करून जर का आपण गणित सोडवला तर कमीत कमी वेळेमध्ये म्हणजेच क्षणामधून फार तर मिनिटामध्ये आपण उत्तर मिळवू शकतो. खूप मोठी आणि सरळ आणि एकदम सर्वश्रेष्ठ टेक्निक आहे. या अशा अनेक टेक्निकचा जर आम्ही वापर केला अभ्यासामध्ये तर खरोखरच याचा जबरदस्त फायदा सर्वांना मिळणार आहे. म्हणूनच मी सर्व गव्हर्नमेंट्स आणि ऑफिसर, स्टुडंट्स, टीचर सर्वांना रिक्वेस्ट करतोय की असे टेक्निक्स आपल्या गव्हर्नमेंटने आपल्या सिलेबसमध्ये जर का ऍड केले, म्हणजेच फक्त महिन्याला 1 पिरियड वेदिक मॅथचा उपयोग घेतला तर एकदम सुपर ब्रेन ऍक्टिव्हिटीज मिळणार. आणि त्याचबरोबर आमचा जो सिलेबस आहे, मॅथ सिलेबस, ज्याला आपण मॉडर्न मॅथ्स म्हणतो, स्कूलचा मॅथ सिलेबस सुपर फास्ट होणार. आणि पुढे जाऊन सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेमधून याचा जबरदस्त फायदा मिळतो. यासाठी आम्ही सर्वांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. आपण शाळेमध्ये शाळेच्या पद्धतीनंच गणित सोडवा, परंतु ते गणित सोडवण्यासाठी वेदिकचा जर हेल्प घेतला, उत्तर पडताळून पाहण्यासाठी हेल्प घेतला, किंवा कुठेतरी आपल्या बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चुकत असेल तर वेदिकचा जर मदत घेतला तर शालेय गणित सुपर फास्ट होणार. अशा अनेक गोष्टीच्या स्वरूपातून आपण या वेदिक गणितचा उपयोग करू शकतोय. आपण सर्वांनी करावं अशी माझी खूप मोठी इच्छा आहे. आणि माझं चॅनल हे सर्व चॅनल फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण मॅक्झिमम या सर्व व्हिडिओजना शेअर करा. आणि जर का आजपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसाल, खास करून मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याने, मराठी भाषिकाने दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण अंकुश दुर्गी जुन्या चॅनलमध्ये जवळजवळ 100 मराठी मीडियमचे व्हिडिओज आहेत, वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या लेवलचे. तसेच आता नवीन माझं चॅनल आहे अंकुश दुर्गी मराठी मीडियम, जे मराठी भाषिकांच्यासाठी वेगवेगळ्या विषयावरती, वेगवेगळ्या लेवलमध्ये, म्हणजे प्रायमरी, हायस्कूल, कॉलेज सर्वांना उपयोग पडतील असे भरपूर व्हिडिओज आहेत. त्यामुळे आपण दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अंकुश दुर्गी इंस्टाग्राम, अंकुश दुर्गी फेसबुक यांना देखील आपण फॉलोअप करावं असं सांगत इथं आपणाला रिक्वेस्ट करत मी थांबतो आहे. आपल्या खूप काही सपोर्टमुळे मी भरपूर व्हिडिओज मी बनवत आहे. आपला सपोर्ट असेच राहू द्या आणि भरपूर लोकांना याचा जबरदस्त फायदा मिळण्यासाठी आपण मदत करावं. माझे सर्व व्हिडिओज
आपल्या सर्व फ्रेंड्स, रिलेटिव्ह, स्टुडंट्स, टीचर्स, नेबर्स सर्वांना व्हिडिओ शेअर करा असं सांगत इथं मी थांबत आहे. आणि त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये मी 3 अंकी संख्यांचा गुणाकार सहजपणे क्षणार्धात वेदिकच्या सहाय्याने कसं सोडवता येईल त्या संबंधित मी व्हिडिओ बनवून देणार आहे. आपण खूपच लवकर तो व्हिडिओ तुम्हाला मिळणार. खूपच लवकर मी अपलोड करत आहे. एवढे सांगत मी इथे थांबत आहे. आय एम व्हेरी थँकफुल टू वन अँड ऑल. थँक यू. नमस्कार. नमस्कार.